काही विषयच नाहीये. म्हणजे मला असं वाटतं आज राज्यासमोर ह्या सरकारकडे तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, शिक्षक आत्महत्या करतायत, जलजीवन मिशनचे काम करणारे लोक आत्महत्या करतायत. अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या आत्महत्या चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या घटकातले लोक आत्महत्या करतायत कारण का सरकार पेमेंट देत नाही, एकीकडे चाललंय. दुसरीकडे महाराष्ट्राचा जो कर्जाचा डोंगर आहे तो वाढतच चाललाय. मी म्हणत नाही, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. 26 लाख लाडक्या बहिणींना त्यांनी भाऊबीजेलाच गिफ्ट दिले की आता तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही. त्यामुळे अशी परिस्थिती असताना या सरकारचं लक्ष नक्की कुठल्या कामावर आहे? म्हणजे कोणी काय खायचं हे सरकार ठरवणार. आता कुठल्या दिवशी आम्ही काय खायचं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो, कोणाच्या मरमर्जीने चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही.